हाय अपूर्वा. हॅलो, वेलकम टू अनदर एपिसोड. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या होम टूर देणार आहे. तर आमचं ड्रीम होम आहे, मिनिमलिस्टिक आहे खूप. आणि बघूयात कसं कसं होतं आहे व्हिडिओमध्ये पुढे जाऊन. तर सगळ्यात अगोदर स्टार्ट करूयात गणपतीजींच्या मूर्तीने. तर ही मूर्ती अशी होती की मला एकदम परफेक्ट हवी होती. तर इथे या मूर्तीला शोधायला मला लाईक ऑलमोस्ट 2 महिने गेलेले आणि मी एक परफेक्ट मूर्तीसाठी सर्च करत होते. आणि ही आम्हाला मूर्ती मिळाली आहे शिर्डीमध्ये, म्हणजे बाय लक और किंवा डेस्टिनी म्हणू शकतो आपण. पण आम्हाला जशी पाहिजे होती तशी अगदी परफेक्ट किंवा त्यापेक्षा पण परफेक्ट मूर्ती मिळालेली आहे. तर ठीक आहे, वेलकम. तर हा आमचा हॉल आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे मोस्टली पूर्ण घरामध्ये आम्ही फक्त 2च कलर्स यूज केले आहेत, एक तर व्हाईट आणि ब्राऊन. ब्राऊनसुद्धा खूप लाईट आहे घरामध्ये. ठीक आहे, तर हा एंट्रीला हा लॅम्प आहे. हा म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण घराच्या लाईटिंग जेव्हा मी दाखवलं तेव्हा मी सांगते कुठनं घेतलेलं आहे ते. तर हा एंट्रीला लॅम्प आहे आणि इथे एक सुंदर अशी मिनिमल वॉल लावलेली आहे. या वॉलसाठी मी अजूनही फ्रेम बघते पण मला अशी परफेक्ट फ्रेम तर मिळालेली नाही आहे. तर जेव्हा पण मिळेल तेव्हा आपण नक्कीच इथे लावायचे. याचा मी कलर ब्ल्यू ठेवला, थोडासा पूर्ण घरापेक्षा वेगळा ठेवला, कारण की तो मला हायलाईट आणि एक म्हणजे मला येल्लोइश ग्रीनिश अशामध्ये पाहिजे होता, पण तो ऑब्विसली खराब झाला असता म्हणून मी ब्ल्यूइश कलर ठेवला आहे. पण ठीक आहे, हा म्हणजे थीमला सूट होऊन जातोय आणि त्याच्यावरती मॅच होण्यासाठी हे वॉच लावलेलं आहे. मी विचार करते की इथे अजून लॅम्प वगैरे लावेल, पण जेव्हा आपण मिळेल तसं मी करून घेईल. तर हे आमचं देवघर आहे आणि याला सुद्धा मी खूप मिनिमल ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मला देवांना डेकोरेशन करायला, कपडे घालायला खूप जास्त आवडतं. तुम्ही बघू शकता की हे असं काहीतरी आहे. तर हा कॉर्नर हे मी पिनिंटरेस्टवरून पाहिलं होतं बेसिकली. आणि सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आमच्यासाठी हा होता की काउचचं डायरेक्शन काय ठेवायचं, टीव्हीचं डायरेक्शन काय ठेवायचं, डायनिंग एरियाचं काय ठेवायचं, कारण की आम्हाला इंटेरियर लावायचा नव्हता. म्हणजे बेसिकली आम्हाला दोघांनी पर्सनली असं वाटतं की ज्याला आपल्याला राहायचंय त्याला स्वतः डिझाईन करण्याची मजा आहे ना, ती इंटेरियर आल्याकडे नाहीये. ॲग्री करतोय. तर आम्ही मोस्ट ऑफ द गोष्टी ह्या पिनिंटरेस्टवरती बघून किंवा इंस्टाग्रामवरून अशा गोष्टी बघून बघून आम्ही डिसाईड केलं आहे. तर याच्यामध्ये हा कॉर्नर सुद्धा त्याचाच पार्ट होता. आणि हा अँगल असा यासाठी ठेवला आहे की आम्हाला असं होतं की आम्हाला डायनिंग स्पेस हवा होता एक सेपरेट, पण इथे ॲडजस्ट होत नव्हतं म्हणून आम्ही ह्या साईडला टी व्ही कॉर्नर ठेवला आहे आणि जो की खूप लोकांना आवडला आहे आणि खूप छान सुद्धा दिसतो तो. तर इट वॉज अ बेस्ट डिसिजन. दॅट्स माय आयडिया. ऐक ना, सिरियसली. नो, द बॅक साइड ऑफ दिस अच्छा ठीक आहे, ब्युटिफुल बट ही पोझिशन तर माझी होती. म्हणजे बेसिकली जो आम्ही पाहिला होता तो सोफ्याच्या बॅक साईडला होता, पण आम्ही ठरवलं की सोफ्याच्या बॅक साईडला म्हणजे पूर्ण वॉल ते खूपच खराब दिसेल, तर आम्ही ते टीव्ही युनिटला केलेलं आहे. तर हे होतं, हा आमचा डायनिंग एरिया आहे ज्याच्यावरती बसून खायला माझ्या नवऱ्याला खूप जास्त आवडत आहे. आणि त्याचं हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हा त्याला काचेचा जग हवा होता. तर त्याला हे हवं होतं. हा डायनिंग स्पेस मिळालाय. डायनिंग स्पेसची आयडिया माझी, मला डायनिंग स्पेस पाहिजे होता. ओके ठीक आहे, तर या डायनिंग Agree? स्पेस साठी आम्ही सगळ्या गोष्टी हलवल्या. ठीक आहे, Yes. तिकडचा टीव्हीचा पॉइंट काढून इकडे लावणं, काउच इकडे तिकडे हलवणं. आणि द मिरर इज ऑल्सो माय आयडिया. अच्छा हा ओके सॉरी. तर बेस्ट पार्ट मिरर. आय विश आपण तेव्हा व्हिडिओ केला असता, पण मिरर्स ह्या दिसत आहेत, ह्या कोणी येऊन लावलेल्या नाहीये. तर मिरर्स आम्ही कट करून मागवल्या होत्या. नंतर ह्या वॉलला पूर्ण आय थिंक तो व्हिडिओ असणार आहे आपल्याकडे, पण आडवा आहे त्याचा. तर ह्या मिरर्सला बॅक साईडला कलर प्रॉपर सगळं, याचे डायमेन्शन्स हे सगळं आम्ही केलं स्वतः.
तर या घरातल्या तुम्हाला मोस्ट ऑफ द गोष्टी अशा दिसतील की ज्या आम्ही स्वतः दोघांनी मिळून डिझाईन केल्या. तर मला असं वाटतं की ते इंटेरियरमध्ये जेवढा फील आला नसता तेवढा आम्हाला घरातल्या प्रत्येक गोष्टीत माहिती आहे की त्या पर्सनल टच. पर्सनल टच अगदीच. तर आता आपण किचनमध्ये जाऊयात. ह्या कॉर्नरला मला राऊंड करायचं होतं पण ते फर्निचरमध्ये इतकं छान दिसत नव्हतं. पण जर कोणाला करायचं असेल तर आय विल सजेस्ट की POP मध्ये खूप छान, म्हणजे मी खूप लोकांचं पाहिलंय तर ते छान आहे दिसून येतं. तर हे आहे किचन. जेव्हा मी किचन करण्याचा डिसिजन घेतला होता तेव्हा माझी आई होती की व्हाईट कलर नाही घ्यायचा आहे कारण की तो खूप खराब दिसू शकतो. पण व्हाईट लाईक मला माझं व्हाईट हाऊसच करायचं होतं. तर ते व्हाईट माझा खूप जास्त फेवरेट कलर आहे आणि तो दिसतो पण छान. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी रूम्स खूप फ्रेश वाटतं. सो मी किचन सुद्धा व्हाईट केले आणि टू बी ऑनेस्ट काही डाग पडत नाही, काही तेलकट उरत नाही. आणि हा त्यानंतर माझ्या आईने पण तिच्या किचनमध्ये व्हाईट लावून घेतलंय. सो दॅट वॉज अ बेस्ट डिसिजन. तर हा किचन आहे. हा किचनचा कॉझी कॉर्नर आहे. तर आम्हाला हे मॅग्नेट्स लावायला खूप जास्त आवडतात. तर इथे अजून खूप बेसिक आहेत पण लवकरच इथे खूप छान सारे मॅग्नेट्स येतील. आणि हे मला फ्रंटला लावायचे होते पण हे काचेचं आहे त्याच्यामुळे याला हे मॅग्नेट लागलं गेलं नाही म्हणून तो प्लॅन थोडा साईडला गेला. पण ठीक आहे, इथून बघायला मला छान वाटतंय. आणि मी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा मी मोटिवेट होतीये की मला नेक्स्ट प्लेस काहीतरी भरवायची इथे. तर हा माझा किचनचा कॉर्नर होता. हा वॉशिंग एरिया आहे. इथे वॉशिंग मशीन आहे आणि याच्यापेक्षा काय वेगळं नाही आहे. तर हा कॉफी कॉर्नर आहे आणि याच्यामध्ये अजून खूप गोष्टी यायच्या बाकी पण आहेत. तर हा छोटासा, आणि मला काचेच्या गोष्टींची खूप आवड आहे तर मी ऑब्विसली याच्यामध्ये कप्स वगैरे सगळे तेच ठेवलेले आहेत. आणि हा छोटीशी याची मला सांगते की मला कॉफी प्यायची आहे. ओके, तर बेस्ट पार्ट इज अवर सिलिंग. आम्हाला POP नव्हती करायची कारण की मला असं वाटतं पर्सनली की POP तसंही खूप झेंकी बँकी गेली तर ते खूप खराब दिसतंय आणि मिनिमल करायची आहे तर मग जर नाहीच केली तर बेटर राहील. तर एका साईटला आम्ही व्हिजिट द्यायला गेलो होतो फ्लॅटच्या, तर तिथे हे असे केलेले होते. त्याच्यातनं आम्हाला आयडिया आली. आणि POPने तसंही घराची हाईट खूप कमी होते तर त्याच्यामुळे आम्ही POP केलंच नाहीये. तर या वॉर्म लाईट सुद्धा खूप छान दिसून येतात आणि याला पर्सनली असा वेगळा टच येतो असं मला वाटतं. या लाईट्स आपण पुण्याच्या मार्केटमधनं घेतल्या. म्हणजे दगडूशेठ हलवाईवरनं जर फर्स्ट लेनमध्ये आपण जाताल तर तिथे पूर्ण पुण्यातलं मस्त लाईट मार्केट आहे आणि तिथनंच आम्ही या लाईट्स घेतल्या. तर लाईट्सचं सगळं डिपार्टमेंट यांचं होतं. आणि तुम्ही सांगताल आपल्या टीमला की आपण किती खर्च आला आपल्या लाईट्सला? कुठली खर्च? टोटल खर्च 25,000. तर खूप जास्त कमी खर्च आम्ही केलाय. म्हणजे असं काही नाही की खूप जास्त आम्हाला जिथे आहेत पैसे म्हणून उडवत बसायचे असं. तर हे सगळं लाईट्स बद्दल होतं. आता आपण जाऊयात आपल्या किड्स बेडरूम मध्ये. बेसिकली हे किड्स बेडरूम आहे. किड्स म्हणण्यापेक्षा मयूरला इथे काम करायला खूप आवडतं की त्याची बेस्ट प्लेस आहे. म्हणजे इथे सोडून त्याला कुठे काम करण्याचा काही इंटरेस्ट येत नाहीये. तर हा त्याचा कॉर्नर आहे. तर तुम्ही बघू शकता या कपाटाला पण मी जास्त काही मेहनत घेतलेली नाहीये कारण की मला कलर खूप कन्फ्यूज करत होते इथे चूज करण्यासाठी पण. आणि व्हाईट मध्ये पण 4 शेड्स होते तिथे. तर त्यातलीही एक शेड मी घेतलेली आहे. आणि हा कब्बड पण पूर्ण व्हाईट केला. जेव्हा हा बनला होता जोपर्यंत इथे बेड वगैरे काही नव्हतं आलं तेव्हा हे खूप विचित्र दिसत होतं आणि मी खूप कन्फ्यूज झाली की मे बी माझा हा डिसिजन चुकलाय. पण जेव्हा सगळ्या गोष्टी ऍड झाल्या तेव्हा ते छान दिसायला लागेल. आमच्या घरात मेन गोष्ट मला असं वाटतं की फ्रेम्सची कमी आहे आणि आपण ती लवकरच ऍड करूयात. पण जेव्हा मला खूप छान अशा फ्रेम्स येतील तेव्हा मी करेल. ओके, तर हे होतं किड्स बेडरूम. आता आपण जातोय आमच्या रूम मध्ये जो की माझ्यासाठी खूप बेस्ट पार्ट आहे. म्हणजे मी खूप आळशी व्यक्तिमत्व आहे तर मला बेडरूम मध्ये झोपायला खूप आवडतं. तर हे आमचं बेडरूम आहे.
आणि तुम्ही बघू शकता तसा त्याचा कासचा वगैरे कॉर्नर होता, तसा माझा टेडी बियर्सचा कॉर्नर आहे. तर या लाईट्स पण तुम्ही जर पिनिंटरेस्टवर पाहिल्या तर एक्झॅक्ट सेम बेडरूम तुम्हाला बघायला मिळेल. सो हे सुद्धा तिथनंच कॉपी केलेलं आहे मी. आणि हा कबर्ड सुद्धा त्याच साईटवरती होता ज्या साईटवर आम्ही ह्या लाईट्स पाहिलेल्या होत्या. तर हा कबर्ड काचेचा मला खूप बेस्ट आयडिया वाटली. म्हणजे ट्रान्सपरंट नाही हा, पण दिसायला खूप छान वाटतं. तर या रूमची थीम पूर्ण ब्लॅक ग्रे, म्हणजे ब्लॅकच म्हणू शकतो आपण, ब्लॅक आणि व्हाईट मध्येच झालेली आहे. बच्ची खूप छान वाटतीये. आणि हा पर्सनल थोडासा टच देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. हे आमच्या फोटो फ्रेम्स आहेत ज्या माझ्या खूप फेवरेट फोटोज आहेत. तर हा असा आहे कॉर्नर. ओके, तर या घरातला सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आमची बाल्कनी आहे. ज्या बाल्कनीचा एक ना एक एलिमेंट आम्ही दोघांनी खूप जास्त टाइम स्पेंड करून, म्हणजे सॅटर्डे संडे आमचे कुठे जात होते तर इथेच जात होते की आम्ही खूप त्याला विचार करून डेकोरेट करत होतो. तर हा आहे बेस्ट पार्ट. तर हा पीसफुल कॉर्नर आमच्या दोघांचा फेवरेट आहे, जिथे आम्ही चहा एन्जॉय करतोय खूप जास्त. ओके, सो ही होती आमची होम टूर. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. हा तुम्ही बोलतीये. तर ही होती बाकी घालून करायचं ते हा बोल. ही होती आमची होम टूर आणि आय होप तुम्हाला आवडलेली असेल. तर आमच्या दोघांनाही खूप सिम्पल जँकी पँकी कलर्स नको होते म्हणून आम्ही खूप सिम्पल थीम ठेवलेली आहे. लाईक मी माझ्या घराला ऑब्विसली व्हाईट हाऊसच म्हणते. आणि तर आय होप तुम्हाला आवडलं असेल आमचं घर. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आवडला असेल तर खरंच कमेंट करा. घर कमेंट करा. कमेंट करा काय आवडलं असेल ते, असं म्हणतोय मी. ओके, लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. बाय बाय बाय.